2026च्या निवडणुकीत अनेक मोठ्या नावांचे राजकीय गणित कोलमडताना दिसत असतानाच आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली ठोंबरे यांचा दोन्ही ठिकाणी झालेला पराभव ही सर्वात धक्कादायक घडामोड ठरली आहे. ज्या नेता मैदानात उतरल्या की वातावरण तापायचं, ज्या भाषणांनी सभांमध्ये जोश निर्माण व्हायचा, त्या रुपाली ठोंबरे यांना मतदारांनी दोन्ही आघाड्यांवर नकार दिला. हा पराभव केवळ आकड्यांचा नाही, तर तो राजकीय रणनीती, जनभावना आणि नेतृत्वाच्या मर्यादांचा आरसा दाखवणार आहे. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. रुपाली ठोंबरे यांनी मागील काही वर्षात स्वतःची ओळख एक आक्रमक, स्पष्ट व्यक्ती आणि संघर्षशील नेत्या म्हणून निर्माण केली होती. सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ले, विरोधकांवर धारदार टीका आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी यामुळे त्या सतत चर्चेत राहिल्या. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे 2026च्या निवडणुकीत त्या एक मजबूत दावेदार मानल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्ष निकालाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या निवडणुकीत रुपाली ठोंबरे यांनी 2 ठिकाणाहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या राजकीय ताकदीचं प्रदर्शन मानला गेला, पण तोच निर्णय त्यांच्या पराभवाचं एक मोठं कारण ठरल्याचं आता बोललं जात आहे. 2 मतदारसंघांमध्ये एकाच वेळी प्रचार करताना स्थानिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यास मर्यादा आल्या. मतदारांसाठी आपली नेत्या नेमकी आपल्यासाठी लढते की मोठ्या राजकीय गणितासाठी, असा प्रश्न पडलाय. पहिल्या मतदारसंघात रुपाली ठोंबरे यांचा पराभव अपेक्षापेक्षा मोठ्या फरकाने झाला. इथे स्थानिक प्रश्न, विकास कामांचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष हे निर्णायक ठरले. आक्रमक भाषण आणि विरोधकांवर टीका यामुळे वातावरण तापलं. पण मतदारांना ठोस उत्तर आणि भविष्याचा आराखडा अपेक्षित होता. केवळ आक्रमकता पुरेशी ठरली नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले. दुसऱ्या ठिकाणी पराभवाचं चित्र वेगळं असलं तरी कारण तितकीच गंभीर होती. या मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली. स्थानिक नेत्यांनी प्रचारात अपेक्षित ताकद लावली नाही, अशी चर्चा आहे. काही कार्यकर्ते तर नाराज होऊन निष्क्रिय राहिले. याचा थेट फटका रुपाली ठोंबरे यांच्या मतांवर पडला. नेतृत्व कितीही मजबूत असलं तरी संघटन कमकुवत असेल तर विजय अवघड होतो, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केलंय. राष्ट्रीय विश्लेषकांच्या मते रुपाली ठोंबरे यांची प्रतिमा ही ताकदही होती आणि मर्यादाही. आक्रमक शैलीमुळे त्या चर्चेत राहिल्या, पण त्याच वेळी काही मतदारांमध्ये भीती आणि दुरावाही निर्माण झाला. लढाऊ नेत्या ही ओळख लोकप्रिय असली तरी सर्वांना सोबत घेणारी प्रतिमा तयार करण्यात त्या कमी पडल्या, असा मतप्रवाह दिसतोय. विशेषतः मध्यमवर्गीय आणि संभ्रमित मतदारांनी अधिक संतुलन नेतृत्वाला पसंती दिल्याचं निकालातून जाणवतंय. या पराभवामुळे 2026च्या निवडणुकीतील एक मोठा संदेश स्पष्ट होतोय. फक्त आक्रमक बोलणं आणि विरोधकांवर टीका करणं पुरेसं नाही. मतदार आता काम, नियोजन आणि स्थिरतेकडे पाहत आहे. रुपाली ठोंबरे यांचा पराभव हा अनेक आक्रमक नेत्यांसाठी इशारा मानला जात आहे. जनतेचा मूड बदलतोय आणि राजकारणात नवे निकष लागू होत आहेत. पक्षासाठीही हा पराभव आत्मपरीक्षणाचा विषय ठरला आहे. एका लोकप्रिय आणि चर्चेत असलेल्या नेत्या असूनही योग्य रणनीती, स्थानिक समन्वय आणि संघटनात्मक ताकद का उभी राहू शकली नाही, यावर प्रश्न विचारले जात आहेत. रुपाली ठोंबरे यांना 2 ठिकाणी संधी देणं योग्य होतं का, की एका ठिकाणी पूर्ण ताकद लावणं अधिक फायद्याचं ठरलं असतं, अशी चर्चा आता पक्षांतर्गत रंगू लागली आहे. राजकीय दृष्ट्या हा पराभव अंतिम आहे असं म्हणणं घाईचं ठरेल. रुपाली ठोंबरे यांच्याकडे अजूनही जनाधार, ओळख आणि अनुभव आहे. मात्र या निकालानंतर त्यांना आपल्या राजकारणाची दिशा पुन्हा ठरवावी लागणार आहे. आक्रमकतेसोबत संवाद, विरोधांसोबत समन्वय आणि भाषणासोबत ठोस काम यांचा समतोल साधल्याशिवाय पुढचा प्रवास सोपा नसेल. 2026च्या निवडणुकीत रुपाली ठोंबरे यांचा दोन्ही ठिकाणी झालेला पराभव हा केवळ एका नेत्याचा पराभव नाही, तर तो बदलत्या मतदार मानसिकतेचा स्पष्ट संकेत आहे. हा निकाल अनेक नेत्यांसाठी धडा देणारा आहे. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आवाज मोठा असण्यापेक्षा दृष्टी स्पष्ट आणि काम ठोस असणं अधिक महत्त्वाचं ठरत आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.